तर भाजपकडून अजित पवारांना घेराव घालण्यात आल्याचा अंबादास दानवेंनी आरोप केलाय। सत्ता सोडून अजित पवार दुसरीकडे कुठे जाणार नाहीत असं दानवे म्हणतात। प्रकाश आंबेडकरांचा पक्ष अजित पवारांना काय मदत करणार असंही अंबादास दानवे म्हणाले। अजितदादांसोबत असे अनेक लोक जे शरद पवारांना मानतात असंही दानवेंनी म्हटलंय। ते तिसऱ्या आघाडीच्या दिशेने वाटचाल चालू असावी, कारण प्रकाश आंबेडकरांनी त्यांना परवा सांगितलं की त्यांनी आधी सत्तेतून बाहेर पडावं, मग आम्ही त्यांचं राजकीय करिअर पुनर्स्थापित करू। मला असं वाटतं अजितदादावर एवढ्या पद्धतीनं त्यांना घेराव घातलेला आहे त्यांच्या वेगवेगळ्या व्यवहाराचा, भारतीय जनता पार्टीनं वेगवेगळ्या इन्क्वायऱ्याज, आणि त्याच्यामुळं अजितदादा काही एवढे हिम्मतवान दिसत नाही आहे की जे अशा पद्धतीनं सत्ताधारी पक्षाला सोडून दुसरीकडे जातील, हे मुळीच वाटत नाही। प्रकाश आंबेडकरांचा पक्ष त्यांना काय मदत करणार? प्रकाश आंबेडकर म्हणजे भारतीय जनता पार्टीची एक टीम काम करते, सगळ्या महाराष्ट्राने बघितलेलं आहे। त्यामुळे मागच्या वेळेसपेक्षा आता मतं कमी पडली, आता विधानसभेला डिपॉझिट पण राहणार नाही त्यांचं। एक आमदार आहेत सुनील शेळके, ते म्हणाले की अजित पवार शरद पवार एकत्र आल्याचा आम्हाला आनंद आहे। मला असं वाटतं अशी राष्ट्रवादीमध्ये अनेक लोक आहेत जे अजितदादांसोबतही पण शरद पवारांना मानतात। अब्दुल सत्तारांचा कॉन्फिडन्स असा आहे की ते म्हणतात मला कुत्रा चिन्ह दिलं तर मी निवडून येईन। मला वाटतं कुत्राच घ्या तुम्ही, काही हरकत नाही। हा आमची मशाल आहे ना, इथं राहणार आहे। आता त्यांना सांगून टाका तुमच्या कुत्र्याचे शेपूड धरून निश्चित घर घर फिरून तुमचं कुत्रं या सिल्लोडच्या बाहेर आम्ही फेकून देऊ। तर होते अंबादास दानवे यांनी अब्दुल सत्तार यांच्याबद्दल अत्यंत कडक प्रतिक्रिया दिली आहे। कॅमेरामन अप्पासाहेब सोबत दत्ता कानवटे, TV9 मराठी, छत्रपती संभाजीनगर।